आषाढ हा हिंदू पंचांग म्हणजे मराठी महिन्यातला चौथा महिना, पवित्र महिना म्हणतात. या महिन्यातील गुप्त नवरात्र आपल्याला सांगते की खरी शक्ती बाह्य प्रदर्शनात नसून अंतर्मनातील साधनेत असते. देवीची उपासना म्हणजे विश्वातील आदिशक्तीची स्वतःचे अस्तित्व एकरूप करण्याचा प्रयत्न होय. सप्तमातृकांचे तत्त्व हे मानवातील विविध सद्गुणांचे प्रतीक आहे. निर्भयता, करुणा, विवेक, सामर्थ्य, संयम, संरक्षण ही सुजन या सर्व शक्ती प्रत्येकाच्या अंतर्यामध्ये सुप्त आहेत. त्यांना जागविण्याचे निमित्त म्हणजे आषाढ. देवशयनी एकादशीपासून आरंभ होणारे चातुर्मास हे व्रत भ्रमंती थांबवून अंतर्मनाच्या यात्रेला प्रारंभ करण्याचे आमंत्रण देते. गुरुपौर्णिमा ज्ञानपरंपरेचा दीप उजळते. शिष्याला स्मरण करून देते की गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून आत्मज्ञानाच्या प्रभातेकडे नेणारा दिव्य सेतू म्हणजे गुरु होय. आषाढ हा भक्ती, गुरु, श्रद्धा आणि आत्मपरिवर्तनाचा संगम ठरतो. या दिवशी स्मरण होणारे महाकवी कालिदास हे ज्ञानप्राप्तीच्या अखंड साधनेचे तेजस्वी प्रतीक आहेत. मूर्खेतून महाकाव्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सांगतो की दैवी कृपा, अथक परिश्रम आणि नम्रता यांचा संगम झाला की सामान्य जीवनही असामान्य तेजाने उजळते. आषाढातील मेघ जसे पृथ्वीला जीवदान देतात, तसेच कालिदासांचे शब्द आजही भारतीय संस्कृतीच्या आकाशात अमृतवर्षाप्रमाणे आहेत. देवशयनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास ऋषींचा जन्मदिवस म्हणून व्यासपूजा करतात. चांगुलपणा, धार्मिक महत्त्व. आषाढ महिन्याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या महिन्यात आषाढी एकादशी येते. याला देवशयनी असे म्हणतात. शेतीचा प्रारंभ होतो. आषाढ म्हणजे शेतकऱ्यांचा खरा सण. पावसाळ्याच्या पहिल्या सरीसोबत सुरू होतो. आषाढात सण आणि परंपरा. गुरुपौर्णिमा साजरी होते. या दिवशी शिष्य गुरुची पूजा करतात. दीपपूजनाने घरोघरी दिवे लावण्यात येतात. निसर्ग आणि आरोग्य. आषाढ पाऊस सुरू होतो. नद्या नाले वाहू लागतात. झाडे डोलू लागतात. आयुर्वेदानुसार या महिन्यातील पचनशक्ती मंद होते, म्हणून हलका आणि सात्विक आहार घ्यावा. या काळात चातुर्मास असल्याने संयम, साधना आणि स्वाध्यायाला महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचे तर आषाढ महिना हा केवळ एक कॅलेंडरचा महिना नाही, तो भक्तीचा, शेतीचा, संस्कृतीचा आणि निसर्गाशी नाते जोडणारा महिना आहे. विठ्ठलाची वारी असो, शेतीतील पेरणी असो की गुरुपूजन असो, आषाढ आपल्याला संयम आणि मेहनतीचा संदेश देतो. मृदुमान्य नावाचा राक्षस खूप अत्याचारी होता. देवांनाही त्रास द्यायचा. तेव्हा सर्व देव भगवान विष्णूकडे गेले. विष्णूंनी एकादशी देवीला निर्माण केलं. तिनेच आषाढी एकादशीला या राक्षसाचा वध केला. म्हणून या दिवशी एवढं महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात, म्हणून या देवशयनी एकादशी म्हणतात. कार्तिक शुक्ल एकादशीला देवउठी एकादशी म्हणतात. पंढरीची वारी. आषाढीला लाखो वारकरी ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन आळंदीहून देहूवर पायी पंढरपूरला जातात. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या जयघोषाने सगळा महाराष्ट्र दुमदुमतो. वारीत जाताना नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. निसर्ग आणि शेती. पावसाळा सुरू. शेती पेरणी करतात. आषाढ पावसाळी झाला की सगळीकडे हिरवळ. आंबे, जांभूळ, फणस, फळांचा राजा याच महिन्यात येतो. ढग, विजा, गारवा, वातावरण भक्तिमय होते. धार्मिक आणि सामाजिक. चातुर्मास सुरू. देव झोपले की साधू संत एकाच ठिकाणी राहून साधना करतात. दिंड्या, भजन, कीर्तन, गावोगावी हरिपाठ सुरू होतो. दानधर्म. या महिन्यात अन्नदान, वस्त्रदानाला खूप महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा. व्यास ऋषींचा जन्म आहे. आषाढ अमावस्या. दीपपूजनाचा, पितरांचे तर्पण. रथयात्रा. ओडिसातल्या पुरीची जगन्नाथ रथयात्रा होते.
आयुर्वेदानुसार आषाढात पचनशक्ती मंद होते, म्हणून हलका आहार, उपवास, सात्विक भोजन सांगितले आहे. लोकजीवन आषाढी केली की श्रावणाची वाट अशी म्हण आहे. पोळा बैल पोळ्याची तयारी करतात. आषाढ भक्ती, निसर्ग, शेती तिघांचा संयम आहे. म्हणूनच आषाढ महिना, आषाढातील पाऊस, पहिला पाऊस, दवबिंदूसारखा, पौर्णिमा, व्यास ऋषींचा जन्मदिवस, गुरुर ब्रह्मा म्हणून साजरा करावा. असा हा आषाढ महिना फक्त कॅलेंडरमध्ये चौथा महिना नसून तो पवित्र आहे असं मानतात. पाऊले चालती पंढरीची वाट, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आषाढ म्हटलं की आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा आणि खूपच महत्त्व. आषाढामध्ये असं हे सगळं महत्त्व पाहून मनालाही तन मन डोलायला लागतं. असा हा आषाढ महिना. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, संस्कृती दर्शन 2 चॅनल आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा. आनंद घ्या, आनंद द्या.